सध्या सर्व जगाचं लक्ष वेधलं आहे ते जपानमधल्या इवल्याशा त्या माकडाच्या पिल्ल्यानं. सगळेच जण त्याच्याकडे पाहून अगदी हळहळ व्यक्त करत आहेत. आईच्या मायेला पोरकं झालेलं हे पिल्लू जगण्याचा किती मोठा संघर्ष करतं एवढ्याशा वयात. पिल्लू असेल किंवा एखादं लेकरू असेल, त्याच्या आयुष्यात आई किती महत्वाची असते. लेकराच्या कणभर सुखासाठी आभाळ एवढा पदर पसरण्याचं सामर्थ्य एका आईत असतं. आईच्या कुशीमध्ये त्याला सुरक्षित वाटतं. आईची कूस त्याला ऊब देत असते आणि ह्या मायेच्या उभेला हे पिल्लू मात्र पोरकं झालंय आणि मग त्या प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनानं त्या ठिकाणी ठेवलेला निर्जीव टेडी हाच त्याच्यासाठी आई बनलाय. आणि मग इतर माकडांनी त्रास दिल्यानंतर हे पटकन त्या निर्जीव टेडीजवळ जातं, त्याला बिलगतं, आपली वेदना सांगत असेल. मला इथं हे सांगायचंय की हे लेकरू ज्या आगतिकतेनं, ज्या वेदनेनं सध्या हळहळतंय ना, अशीच वेदना माझ्याजवळ असलेल्या काही लेकरांची आहे. अगदी छोट्या मोठ्या नवरा बायकोच्या वादातून काही आईंनी आपलं जीवन संपवलं आणि या जगण्याचा संघर्ष करण्यासाठी आपल्या पिलाला एकटं सोडलं. मौलांनो, आई फार महत्वाची आहे लेकराच्या आयुष्यामध्ये. कारण जेव्हा एक आई एका लेकराच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते ना, तेव्हा त्याला हरवण्याचं सामर्थ्य कुणामध्येच नसतं. म्हणून ही आई नावाची ताकद, आई नावाची शक्ती, आई नावाची भावना प्रत्येक लेकरासोबत असणं महत्वाचं आहे. आपल्या घरगुती काही वादामधून आपले थोडेसे मतभेद असतीलही, परंतु या सगळ्यामध्ये लेकरू एकटं पडता कामा नये. कारण मी ज्या लेकरांना घेऊन जगते त्यातील कित्येक लेकरांना त्यांची आई आठवत नाही. कशी राहिली असतील ही लेकरं माझ्याकडे येण्याच्या अगोदर? विचार करा. त्यांच्या पाठीवरून आईने नुसता मायेचा हात जरी फिरवला ना, तरी या जीवनाची लढाई जिंकण्याचं सामर्थ्य त्या लेकरांमध्ये येत असतं. म्हणून आई महत्वाची. आपण पाहतो की एखाद्या वेळी वडील गेले आयुष्यातून, तर आई त्या चिमण्या पाखरांना पंखाखाली घेऊन ताकदीने सांभाळत असते. पण काही ठिकाणी दोघं नवरा बायकोच्या भांडणामध्ये लेकराची हेळसांड होते आणि लेकरं मग एकटी पडतात, कारण ते दोघंही आत्महत्या करून निघून गेलेली असतात. आणि सत्य परिस्थिती तुम्हाला मी मांडत आहे. म्हणून हात जोडून विनंती करते की आपल्या लेकरांना एकटं टाकू नका. जोपर्यंत एखाद्या लेकराच्या आयुष्यात आई आहे ना, तेव्हा त्या लेकरांमध्ये प्रचंड बळ असतं. पण जेव्हा त्याची आई त्याला सोडून जाते ना, तेव्हा मात्र ते लेकरू असेल किंवा हे असं पिल्लू असेल, सैरभैर होतं. म्हणून आई महत्वाची.